जय हिंद मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे नवी मुंबई पोलीस बद्दल सर्व काही. तर सर्वात आधी तुमचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही मला या लायकीचं समजलं, माझ्यावरती इतका विश्वास ठेवला की आपल्या चॅनलचे आज 5,000 सबस्क्रायबर्स हे कंप्लीट झालेले आहे. तर हा विश्वास मी टिकून ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन मित्रांनो. तर तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार. आपले 5,000 सबस्क्रायबर्स आज कंप्लीट झालेले आहे. आणखी हा व्हिडिओ असणार आहे आपला नवी मुंबई पोलीस बद्दल. तर नवी मुंबई पोलीसची आजच दुपारी एक अपडेट आलेली आहे की 20 जानेवारी पासून आपल्या नवी मुंबई पोलीसच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे, याबाबतची ही अपडेट आहे. तर आता सुरुवात तर 20 जानेवारी पासून होणार आहे, पण आपल्याला ग्राउंडला आता मार्क्स किती घ्यावे लागतील? ज्या 445 इतक्या जागा आहेत ना, मागच्या वर्षी किती होत्या? 185, त्याच्या दुप्पट इतक्या जागा या 2025च्या भरतीमध्ये आहे. पण आपल्याला ग्राउंड आता 20 तारखेपासून चालू होऊन राहिलं, पण आपल्याला ग्राउंडला मार्क्स किती घ्यावे लागतील, त्याच्यानंतर आपल्याला पेपरला मार्क्स किती घ्यावे लागतील, आपल्याला टोटल एकूण किती मार्क्स घ्यावे लागतील, जेणेकरून आपलं या 445 जागांमध्ये आपली एक जागा फिक्स होईल. तर त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे म्हणजे पेपर पॅटर्न कशा प्रकारचा होता 185 जागांसाठी 2024च्या भरतीमध्ये, या 25च्या भरतीमध्ये पेपर पॅटर्न कशा प्रकारचा असू शकतो यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी नवी मुंबई पोलीसला अर्ज केलेला आहे त्यांचा आता मी एक गोष्ट क्लिअर करून देतो की ज्यांनी मुंबई जीआरपीचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी नवी मुंबईचा फॉर्म भरलेला आहे, नवी मुंबईला फॉर्म भरलेला आहे, तर त्यांचा फॉर्म हा व्यवस्थित असा बसलेला आहे. फक्त तुम्ही मी जेवढी टोटल सांगतो तेवढी टोटल नक्कीच करा. हा व्हिडिओ फक्त नवी मुंबई ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठीच आहे. तर नवी मुंबईला ज्यांनी अर्ज केलेला आहे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर समोर पण अशाच अपडेट आपण या नवी मुंबईच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील ते आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आता सुरुवात करूया की पेपर पॅटर्न कशा प्रकारचा होता नवी मुंबईचा. एक मिनिट. नवी मुंबईचा पेपर पॅटर्न कशा प्रकारचा होता मागच्या दोन भरत्यांचा, 23च्या भरतीचा आणि 24च्या भरतीचा. 24च्या भरतीमध्ये 185 इतक्या जागा होत्या. तर त्या 185 जागांसाठी पेपर पॅटर्न कशा प्रकारचा आला होता 2023च्या भरतीचा आधी बघू. तर जीकेला 28 मार्कांचं जीके आपल्याला 23च्या भरतीमध्ये, मराठी 25 मार्कांचं, गणित 38 मार्कांचं, तर बुद्धिमत्ता फक्त 9 मार्कांचं. अशा प्रकारे जीके आणि मराठीवर बऱ्यापैकी भर आपल्याला इथं दिसतो. म्हणजे जीके मराठीवर नाही म्हणता येणार हा 2023च्या भरतीमध्ये. तर हा एक प्रकारचा पॅटर्नच नवी मुंबईला विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर 2024च्या जर भरतीचा विचार केला तर पूर्णचा पूर्ण पॅटर्न आपल्याला इथं दिसून येतो. 25-25-25 या प्रकारे पॅटर्न आपल्याला 2024च्या भरतीमध्ये 185 जागांसाठी पॅटर्नच आपल्याला विचारलेला आहे. यावेळेस पण आता ज्या मागच्या दोन भरत्यांमध्ये आपल्याला पॅटर्नच विचारला, तर या 2025च्या भरतीमध्ये पण आपल्याला पॅटर्न विचारला जाऊ शकतो. पॅटर्नचाच तुम्ही अभ्यास करा. पॅटर्नचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही बऱ्यापैकी फायद्यात राहू शकता. माझ्या मते 485 इतक्या आपल्या जागा आहेत. तर या 485 जागांसाठी 2024च्या भरतीमध्ये 185 जागांसाठी 2024च्या भरतीमध्ये फक्त कट ऑफ कशा प्रकारे लागला होता, म्हणजे या कट ऑफवरून आपल्याला एवढं समजून येईल की आपल्याला आता जागा किती आहे तिथं. तर जागा डायरेक्ट दुप्पट आहे, दुप्पट अडीचपट इतक्या जागा आहेत. तर या जागांसाठी आपल्याला नक्की टोटल किती करावे लागेल 445 जागांसाठी, 185 जागांसाठी कशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. तर तो आता सर्वात आधी आपण पाहू. त्या कट ऑफ वरून आपल्याला नक्कीच एक प्रकारचा अंदाज येईल. त्यावर पण आपण 445 जागांबद्दल पण आपण बोलणार आहे. तर ओपनच्या 41 जागा होत्या. तर ओपनच्या 41 जागांसाठी सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागला, तर 123 मार्कांवर. पॅटर्न असल्यामुळे 123 मार्कांवर लागला. पोलीस पाल्याचा एक मिनिट, माजी सैनिकचा 105 मार्कांवर, खेळाडूचा 106 मार्कांवर, महिलांचा 115 मार्कांवर, होमगार्डचा 119 मार्कांवर, तर प्रकल्पाचा 121 मार्कांवर, पोलीस पाल्याचा 93 मार्कांवर, अनाथचा 97 मार्कांवर, तर भूकंपाचा 101 मार्कांवर. अशा प्रकारे 41 जागांसाठी कट ऑफ हा लागलेला आहे. सर्वसाधारणचा 123 तर महिलांचा 115 अशा प्रकारे हा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्या म्हणजे आता जर आपण विचार केला, मी आधी पण सांगितलेलं आहे की होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ हा 2-3 मार्कांचा इतका फरक पडतो सर्वसाधारणच्या. तर होमगार्डचा जिथं सर्वसाधारणचा 123 लागला तिथंच होमगार्डचा 119 लागला. तर 4 मार्कांचा इथं फरक आपल्याला आढळून येतो. प्रकल्पाचा पण फक्त 2 मार्कांचा आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. प्रकल्पाचा फक्त 121 मार्कांवर आपल्याला कट ऑफ इथं दिसून येतो नवी मुंबईला 185 जागांसाठी. त्याच्यानंतर एससीचा जर आपण विचार केला तर एससीचा सर्वसाधारणचा 113 मार्कांवर, एक्स मॅनचा 66 मार्कांवर, प्रकल्पाचा 90 मार्कांवर,
खेळाडूचा 99 मार्कांवर, भूकंपचा 100 मार्कांवर, महिलांचा 101 मार्कांवर. फक्त एससी महिलांचा नवी मुंबईला, ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला आहे, हा नवी मुंबई माझ्या लिस्ट मधला, या 2025च्या लिस्ट मधला एससी कॅटेगरीसाठी खूप बेस्ट जिल्हा आहे हा. माझ्या मते एसबीसी कॅटेगरीसाठी पण हा खूप बेस्ट जिल्हा आहे नवी मुंबई. हे मी काढलेलेच होते, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, जिल्हा विशेषच्या व्हिडिओमध्ये, की एससी असो की एसबीसी असो, या कॅटेगरीसाठी हा जिल्हा नक्कीच बेस्ट ठरणार आहे. या 2025च्या भरतीमध्ये 445 जागांसाठी एससीचा सर्वसाधारणचा 113 मार्कांवर, एक्समॅनचा 66 मार्कांवर, प्रकल्पाचा 90 मार्कांवर, खेळाडूचा 99 मार्कांवर, तर भूकंपाचा 100 मार्कांवर, महिलांचा 101 मार्कांवर, तर होमगार्डचा 107 मार्कांवर. अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे. त्याच्यानंतर विजय कॅटेगरी बघू. विजय कॅटेगरीच्या 4 जागांसाठी महिला 4 जागा होत्या. सर्वसाधारणचा 116 मार्कांवर, महिलांचा 105 मार्कांवर. अशा प्रकारे कट ऑफ हा व्हीजेचा गेलेला आहे. एनटीबीच्या 2च जागा होत्या, त्या पण सर्वसाधारण पुरुषांच्या होत्या. तर 107 मार्कांवर पहिला, तर दुसरा 98 मार्कांवर. अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे. एनटीसीच्या 3 जागा होत्या, सर्वसाधारणला 2, महिलांना 1. तर सर्वसाधारण पुरुषांचा 122 मार्कांवर, महिलांचे 103 मार्कांवर कट ऑफ ही लागलेली आहे. एसबीसीच्या 8 जागांसाठी बघू आता की एसबीसीच्या महिलांचा 99 मार्कांवर आणि पुरुषांचा फक्त 114 मार्कांवर. एससी आणि एसबीसी कॅटेगरीला हा खूप बेस्ट जिल्हा ठरणार आहे या 2025च्या भरतीमध्ये. मी हा जिल्हा विशेष आपल्या जिल्हा निवडीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला होता. तर त्याच्यानंतर एसबीसी बघितला 114 मार्कांवर फक्त मेरिट ही लागलेली आहे. त्याच्यानंतर ओबीसी 52 जागा होत्या मागच्या वेळेस, तर भूकंपाचा 75 मार्कांवर, एक्समॅनचा 87 मार्कांवर, पोलीस पाल्याचा 90 मार्कांवर, स्पोर्ट्सचा 100 मार्कांवर, महिलांचा 109 मार्कांवर, प्रकल्पाचा 110 मार्कांवर, होमगार्डचा 113 मार्कांवर, सर्वसाधारणचा 119 मार्कांवर ओबीसीचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर एससीबीसी कॅटेगरी जर बघितली, एससीबीसी कॅटेगरीचा तर स्पोर्ट्सचा 95 मार्कांवर, एक्समॅनचा 98 मार्कांवर, महिलांचा 111 मार्कांवर, होमगार्डचा 112 मार्कांवर, प्रकल्पाचा 114 मार्कांवर, तर पुरुषांचा 119 मार्कांवर. अशा प्रकारे एससीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी, एक्समॅनचा 87 मार्कांवर, महिलांचा 95 मार्कांवर, होमगार्डचा 99 मार्कांवर, तर मुलांचा फक्त 100 मार्कांवर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा लागलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण एकंदरीत जर विचार केला तर या मागच्या समजा आता जर आपण या भरतीचा जर आपण विचार केला, 185 जागांसाठी जी 2024 मध्ये भरती झाली, तर आपल्याला या मेरिट वरून काय आढळून येते की महिलांचा कट ऑफ कशा प्रकारे लागला. तर महिलांचा कट ऑफ हा बऱ्यापैकी 115च्या खालीच, 100च्या जवळपासच हा मेरिट ही महिला कॅटेगरीचे, प्रत्येक कॅटेगरीच्या महिलांची मेरिट ही आलेली आहे. महिलांचं जर आपण एससीच्या महिलाचा जर बघितला तर फक्त 101 मार्कांवर मेरिट गेली. त्याच्यानंतर व्हीजेची 105 मार्कांवर, एनटीबीची जागा नव्हती, एनटीसीची 103 मार्कांवर, एसबीसीची फक्त 99 मार्कांवर, ओबीसीची महिला 109 मार्कांवर, तर एससीबीसीची 111 मार्कांवर आणि ईडब्ल्यूएसची फक्त 95 मार्कांवर. अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे. म्हणजे 100च्या आसपासच मेरिट फक्त 185 जागांमध्ये लागलेली आहे. त्याच्यानंतर आता दुप्पट इतक्या जागा आहेत, 445 इतक्या जागा आहेत. तर या जागांसाठी जर तुम्ही फक्त 110 मार्क प्रत्येक कॅटेगरीसाठी बोलत आहे, फक्त तुम्ही 110 जरी क्रॉस केले तरी तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे. 445 जागांमध्ये फक्त 110 तुम्ही क्रॉस करा. आता एससी असो, एसबीसी असो, ईडब्ल्यूएस असो, ह्या ज्या कॅटेगरीच्या महिला यांनी फक्त जर तुम्ही 105च्या दरम्यान जरी राहिले तरी तुमचं सिलेक्शन हे होऊन जाऊ शकते. तुम्ही मग आता तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही ग्राउंडमध्ये मार्क्स किती घेता, पेपरमध्ये किती मार्क्स देता. त्याच्यानंतर सर्वसाधारण पुरुषांचा ओपनचा कट ऑफ किती लागला, 123 मार्कांवर. तर 123 मार्कांवर जर आता तशाच प्रकारचा पॅटर्नचा जर पेपर आला तर तशा प्रकारे जर आपण जर बघितलं तर तुम्ही जर एकंदरीत जर 120 ची जर त्याप्रमाणे जर पेपर आला पॅटर्नचा, तर 120 जरी क्रॉस केले तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे प्रत्येक कॅटेगरीसाठी नक्कीच असणार आहे. एससी असो, एसबीसी असो, या कॅटेगरीने फक्त 115 क्रॉस करा, तुमचं सिलेक्शन हे नक्कीच होईल. यावेळी जागा पण 445 इतक्या आहेत. तर आता 120 आपल्याला क्रॉस नक्कीच या 2025च्या या 445 जागांमध्ये नवी मुंबईला नक्कीच आपल्याला क्रॉस करावे लागेल. तर आता 20 जानेवारीपासून आपल्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे.
तर आज दुपारीच ती अपडेट आली. तर 20 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. तर आता ग्राउंडमध्ये नक्कीच प्लसचे मार्क घ्या, गोळा व्यवस्थित वगैरे फेका. गोळा जर आउट ऑफ गेला तर बऱ्यापैकी ग्राउंड येऊन जात असते. ग्राउंडचं मला तितकं काही माहिती नाही. तर आता जर आपण बघितलं, आपल्याला 120 125 या रेंजमध्ये आपल्याला टोटल करायचे, इतकंच दिमागात ठेवून घ्या. महिला कॅटेगरीना सांगितलं की 110 क्रॉस करा. तुमचं सिलेक्शन नक्कीच या 445 जागांमध्ये होईल. जिल्हा तुम्ही जो नवी मुंबईला ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांचा जिल्हा हा खूप बेस्ट असा बसलेला आहे. तर तुम्ही फक्त पुरेपूर जोर द्या आपल्या अभ्यासावरती. आपल्या मैदानी चाचणीचा असो, आपल्या अभ्यासाचं गती चांगली वाढवा. नक्कीच आपल्याला यश या नवी मुंबईच्या पोलीस भरतीला आपल्याला 445 जागांमध्ये नक्कीच आपली एक जागा फिक्स असणार आहे. तर हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी बनवलेला आहे, नवी मुंबईसाठी. ज्यांनी नवी मुंबईला अर्ज केलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ स्पेशल मी तुमच्यासाठीच बनवलेला आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणखी जशा काही हॉल तिकीटच्या रिलेटेड ज्या काही आता अपडेट 2-3 दिवसात तर येऊन जातील, तर त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ मार्फत. जय हिंद.